रात्री 8 वाजता। तर मंडळी, आमच्या मुलींच्या खमंग चर्चा आणि चटकदार कल्पना तुम्ही नेहमी ऐकतच असता हो, पण आज काय आहे, आज खरा कट रंगणार आहे। तसं ना हो, काय आज मेजवानीचा कट रंगणार आहे। काळू समजी तयारी झाली काय? झाली तयारी झाली। मी तुम्हाला काय म्हटलं होतं की कोणत्या तरी खास पाहुण्याला आपण आज इथे बोलवणार आहे। हो, तर आता आपल्या पारावर येत आहेत ज्यांनी शून्यातून साम्राज्य निर्माण केलं, विविध खाद्यपदार्थ बनवून लोकांचं मन जिंकलं, ज्यांच्या हातात आहे जादू, वेगवेगळे चटकदार पदार्थ बनवून करतात सगळ्यांना काबू, स्वयंपाकघरात ज्यांचा चेहरा असतो हसरा, अशा मधुरा रेसिपीच्या मधुरात मधुराजी, सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, तर त्यांच्या वतीने मी तुम्हाला विचारतो, तुमचा एखादा पदार्थ कधी फसतो का हो? कायमच फसतो। मला असं वाटतं की आपण चुकांमधूनच शिकत जातो आणि जशी मी स्वयंपाकाची सुरुवात करत गेले तसतशी फसत फसत शिकत गेले। त्या पुऱ्या तुम्हाला घाबरूनच फुगतात का? पण आज आमच्या ज्या मुलींनी स्वयंपाकाची मोहीम करायचं ठरवलंय, म्हणजे दिवसभर त्यांनी तालीम सुद्धा घेतली आहे, तर काही टिप्स तुम्ही द्याल का त्यांना त्या मोहिमेसाठी? स्वयंपाक करताना पहिले सुरू करायच्या आधी हायजीन सगळ्यात महत्त्वाचं, त्यानंतर पूर्वतयारी व्यवस्थित हवी आणि थोडासा ताळमेळ घालणं गरजेचं आहे की पदार्थ कुठला बनवायचा त्या अनुषंगाने, आणि मुळात हसत राहणं गरजेचं। येस, तुमचा जो भाव आहे मनातला तो पदार्थांमध्ये उतरतो। सो कळलं तुम्हाला? स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या आधी, आपल्या मोहिमेला सुरुवात करण्याच्या आधी मधुराजींच्या हस्ते आपण चुलीची पूजा करून घेऊया। आणि आता वेळ झालेली आहे मोहिमेची। कोण ठरते बावधन किचन क्वीन? बरं, पुन्हा सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका काय काय बनवायचंय ते। 2 भाकऱ्या, 7 ते 8 भरली वांगी, ठीक आहे, वाटीभर ठेचा आणि 5 जिलब्या। ओके, तुम्हाला मिळणार आहेत फक्त 30 मिनिटं। 30 मिनिटात हे सगळं पूर्ण करायचंय। मधुराची वेळ बरोबर आहे? 5 जणी आहेत आणि एवढूसा स्वयंपाक। पाहुण्यांनी आणि आपले जे परीक्षक आहेत त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे। अर्धा तास 30 मिनिटं तुमची वेळ सुरू होते आता। चला बघूया, बाकीचं काम नाही करू शकत। तयार झालेला आहे, चुला पेटवलेला आहे। आम्ही आमचा सिग्नेचर स्टेप करतोय। जेव्हा अनाउन्समेंट झाली की 30 मिनिट आहे तुमच्याकडे, तेव्हा आमच्या पायाखालची जमीन असं कुठेतरी गेली। युजुअली आम्हाला चहा बनवायला पण वाड्यात 1 तास लागतो आणि इकडे आम्हाला 30 मिनिटात अख्खा जेवण बनवायचं होतं। थाळा आलेला आहे आणि तिकडं पीठ चाललंय थाळ्यामध्ये। आमच्या तिथं कांद्याची फोलकाट काढतीय आणि लसूण सोलतेस स्नेहा, लसूण सोलतेस। स्नेहा आणि रमशा, चूल पेटवली की होम पेटवलाय? जा काळू, बस जाऊ। नाही काय भांडी चांगली तापतायत, पण त्यात पदार्थ कधी टाकले जाणार आहेत याची जरा उत्सुकता लागली आहे। आणि काम सुद्धा व्यवस्थित वाटून घेतलेली दिसतात। मी छोटे छोटे वांगे घेते कारण ते पटकन शिजणार। या साडीवाल्या ज्या मुली आहेत त्यांचं नियोजन चांगलं आहे। असं हलवा पण लागतं चमच्या बिमच्यानी। मला वाटतं या गटात सगळा समन्वय म्हणजे एकतर प्लॅनिंग खूप छान आहे आणि कोऑर्डिनेशन जे आहे तेही छान आहे।
कोऑर्डिनेशन खूप चांगली होती, त्यामुळे मला असं वाटते सगळ्यांनी गपचूप विदाऊट एक शब्द बोलून त्यांनी त्यांची कामं केले. 1 मिनिट, मी गुळाचा पाक करणार आहे, थांबा. हे चूल जरी असलं तरी अग्नीला देवता मानतात. इतका छान सुवास दरवळतोय चूल पेटवल्याचा. चाचणीमध्ये इलायची पण टाकलेली ताकी मला थोडे ब्राउनी पॉइंट्स भेटेल. त्या ग्रुपमध्ये ज्या मुली आहेत ना, 5 मधून 4 मुलींना जेवण बनवता येतं आणि या ग्रुपमध्ये 4 मुलींना जेवण बनवता येत नाही आणि आम्ही टोटली डिपेंडेंट होतो श्रेजावरती. ते ठेचा काय आणि मग ते ठेचा ठेचत बसा, ठीक आहे. मला असं म्हणता भाजी किंवा त्याची सुरुवात आहे ती केलेली आहे आणि एका गटाने भाकरीची सुरुवात केलेली आहे. हा मासा नाही ठेचायचे, बारीक मी सांगते. पाणी निघून जाऊ ठेचा दे. पचावा तर त्याआधी जर मिरच्या तेलावरती जर परतून घेतल्या तर तो खाल्ल्यानंतर पचतो. अच्छा, मिरची हे करायची म्हणजे पहिले. तर माझे पहिले 10 मिनिट्समध्ये मी फक्त रडते कारण की मला ते सहन नाही होत गरम गरम धूर. कांदा आणि कोथिंबीर अतिशय सुंदर कट झालेला आहे. मस्त. आमचे हेच स्ट्रॅटेजी होती की श्रेजा जे बोलेल ते आम्ही करायचं, कारण आम्हाला दुसरं काहीच येत नाही. साखरेचा पाक झालाय गाईस. आता मला फर्स्ट पेस्ट जे आपण टाकतो ना ते तेलात फ्राय करायला ते पाहिजे. ते नाही आहे तर एक काम करशील तू, जलेबीचं तेल चालू कर गरम करायला. मी तिला सांगितलं, जा वर्षा तू लवकर तेल गरम कर आणि जलेबी सुरू कर, कारण की आपलं पाक झालेलं आहे. आणि तिने ते ऐकलं, तिने माझ्यावरती तेवढा विश्वास ठेवला. त्यांची भाकरी पण मस्त. याची भाकरी बी मस्त झालेली आहे. काय वाटतंय भाकरी बघून? मस्त व्यवस्थित पातळसर थापली गेली. डोळ्यातून पाणी निघते तरी ती भाकरी तिच्या डोळ्यात अतिशय व्यवस्थित केलेली वाटते मला. राधे तिच्या डोळ्यातलं पाणी आमच्या तोंडाला पाणी आलंय हे सगळं बघून. आणि मस्त खलबत्ता वगैरे. भाकरी पलटी मारली झाली. आमची स्ट्रॅटेजी अशी होती की किती पण असू दे चूल खाली ठेवायचीच नाही, त्याच्यावरती काही ना काहीतरी असायलाच पाहिजे. वर्षाचं जिलेबीचं पीठ तयार आहे बाबा. ते तयार झालं. मी ते इकडे थांबतो असं आलं मला. टाकलं लगेच घेतो. फुकते माझी भाकरी, फुकते. क्षमा खूप नाजूकपणे कुरवाळतेच भाकरीला. छान दिसणार. मेकअप बिकअप आणून देऊ का करायला? छान दिसायला. हे बघ ह्याच्यातून निघतच नाहीये. हे बघ, त्यांनी असं गोल गोल केलं. अरे इकडे जिलेबी पडणं झाले, मी थांबलोय जिलेबीसाठी. आधी तर ती होतच नव्हती जिलेबी, तर मग 2 कपड्याच्या बदले 1 कपडा काढला आणि एका कपड्यातच बनवलं. एकदम मस्त झाली. अरे जिलेबी पडली. इकडे बघा, जोर लावा त्यांचं झालं. यांचं पण पीठ तयार दिसतंय. बरं तुम्हाला सगळ्यांना सांगतोय अर्धी वेळ संपलेली आहे, फक्त 15 मिनिटं उरली आहेत. लवकर थांब, मी करते. आरामात आरामात करा गाईज, होईल सगळं होईल. आणि मध्यावरती चूल भिजली आहे बाबा. पेटली असं नेहा खूप हळू मार. हळू मार. चला पेटायला वेळ. चला चला फक्त 10 मिनिटं राहिलेली आहेत. त्याचे फक्त वांग पटकन शिजावं ना, तर वांग्यांच्या फोडीला चिमूटभर मीठ लावा. मिठाने पाणी सुटतं आणि ते पटकन शिजतं. अच्छा, वांग्याला मीठ लावा तर फटकन शिजतील. अर्धी तर वांगी पडली बी याच्यात. वांगी पडली. जलेबी बनवू दे, एक जलेबी तरी बनवू दे. भाकरी एक होऊ दे, भाकरी इम्पॉर्टंट आहे. काढा ते, काढा. ए अरे कुठे वा, गेली? श्रेया. दादा दादा इकडे. अहो, इकडे या. इकडे इकडे. ही आयडिया बघा. वा श्रेजा. हे बघा हे चुलीत भाकर टाकून ती शेकते. आणि म्हणजे हा खरा पारंपरिक पद्धतीने त्याचा भाकरी भाजत्याचा म्हणता येईल. श्रेजा खूप छान. गाईस पहिला मसाला कुठे भाजीत टाकायचा? हे लवकर दे. मला जिरा पास कर ना. झालंय बऱ्यापैकी. बघा, साडी गँग इज रॉकिंग. आणि इथं ठेसा बी तयार झालेला आहे यांचा. वा वा, थोडीशी आयला एक नंबर. वाढवलास ना थोडासा तर मला असं वाटतं की तुम्ही अंकिताचं काय सगळं झालं, पार कराल. जिलेबीचं पीठ घेऊन रामशा बी तयार आहे. जरा मोदी ठेव. ठेचा झालाय. पाक तयार आहे का जिलेबीच? हाय हे पाक आहे. पाक तयार आहे. हा, गुळाचा बनवला. गुळाचा. अच्छा. वा उकळलेलं आहे तेल. मला असं वाटतं तुम्ही सुरू करू शकता पटकन. मला वाटतं जिलब्या बी झाल्यात. मला माहिती आहे काळूचा डोळा कशावर येते. जिलेबीकडेच लक्ष आहे. कवाच एकदा जिलेबी होती. मला सगळंच खायचंय. वा, काय सुंदर टाकी टेस्ट. काय मस्त टाकते. वा वा अरे वा. वा. तुम्ही कुठल्या पद्धतीने आता त्याला गार्निशिंग करता येते तुमच्यावरती आहे. चला
10 9 आयो 8 7 6 5 4 3 2 1 थांबा थांबा. चला, ज्यांची थाळी तयार असेल त्यांनी थाळी घेऊन या. मधुराजी, भाकरीला पापुद्रास बरोबर आहे. छान आहे छान आहे छान म्हणाल. या, छान आहे छान आहे. पण वांग पूर्ण कच्चं आहे. वांग पूर्ण कच्चं आहे. रस्सा एकदम अस्सल गावरान वाटतं. अस्सल गावरान. रस्सा असं केलेलं आहे. आता ठेचा. ठेचा. जुळून आलाय. जुळून आलाय. चव अगदी दोन्हीची परफेक्ट परफेक्ट आहे. वांग फक्त वांग शिजलं नाही. जिलबी. मला हा हलवा जास्त वाटतो. किती टेस्टी आहे वा. ठीक आहे, जिलबी ठीकठाक. नाही नाही मी स्वीट नाही झालंय. जिलबी नाही जमलेले. ठीक आहे, पण बाकी सगळं तर बाकी छान खूप उत्तम. आता दुसरी थाळी. ही भाकरीला पापुद्रा छान आहे. अच्छा. आणि खरपूस भाजली गेली आहे. ओके. वांग शिजलेलं वांग. लास्ट पर्यंत आहे ना वांगी एवढी जास्त शिजलेली नव्हती, तर मी रसिकाला बोलली खालची वांगी काढ एकदम, बिकॉज ती पकली असेल. खालची वांगी तरी झाले असेल ना, तर तिने एकदम खालची एकदम छोटी वांगी होती ती काढली आणि फटाफट टाकली त्याच्यात. त्याच्यामुळे ते शिजलेलं टेस्ट तर आलं. त्याचा कव्हर नाही शिजलेला, पण आतला जो गर आहे तो शिजलेला आहे. रस्सा, तिखट मीठ वगैरे. अचूक. चुलीवरची गावरान भरली वांगी. ठेचा. थोडंसं मीठ जास्त झालंय ठेचा. सॉरी, इट्स ओके इट्स ओके. यांचा हलवा तरी नाही दिसत आहे. हलवा दिसत नाहीये. कुरकुरीत पण आहे, म्हणजे परफेक्ट जिलबी झालेली आहे. रस आतपर्यंत मुरला. तुम्हीच सांगा निकाल आता काय. अचूक छान पदार्थ कुठले शिजले असतील तर या थाळीमध्ये. हा गट विजेता गट आहे. आज या मुलींनी एकही रुपया खर्च न करता कष्टानं सगळं मिळवलंय आणि गावकऱ्यांनीही काही कमी नाही केलं. आज यांच्या जेवणाला जो स्वाद आला, तो स्वाद यांच्या कष्टाचा, प्रामाणिकपणाचा आणि एकीचा होता. तुमचा प्रयत्न खूप छान होता, कुठेतरी कमी जास्त झालं. मधुराजी, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात वेळात वेळ काढून. धन्यवाद आणि मनापासून आभार. वा. विजेता गट, काय विजयाचं रहस्य काय आहे? आधीच आम्ही डिसाईड केलेलं की कोणाला काय करायचंय आणि कोऑर्डिनेशन. मला असं वाटतं की कोणीच असं हे नको की अरे हे करूया ते करूया असं करूया तसं, आणि त्यामुळेच विजेत्यांसाठी काय आहे बक्षीस. चला दाखवतो यांच्यासाठी बक्षीस काय आहे. आता जाऊया आपल्या दुसऱ्या गटाकडे. मला असं वाटतं आज एक्सपेरिमेंट नाही करायला पाहिजे होतं. आणि ते थोडंसं कोऑर्डिनेशन पण आय थिंक आम्हाला कळालं नाही, कारण एक्सपिरियन्स कमी पडला. तर एक्सपिरियन्स नॉलेज ते कमी होतं. बरोबर. मोहीम झाल्यावर काय होतं, जो हरतो त्याला मिळते सजा, बरोबर. पण इथे शिक्षा
पूर्ण गटाला नाही होणार. फक्त एकाला होणार. आणि तुम्हाला तुमच्यातलं एक नाव सांगायचंय की कुठेतरी त्याचा हातभार कमी पडला आणि म्हणून तुम्ही हारलात. आम्ही खरं सांगू तर श्रेजाला फॉलो करत होतो तुझे सगळे इन्स्ट्रक्शन्स. तर श्रेजा मला माहिती आहे. अंकिता पटकन एक नाव सांग. अंकिता माझं नाव घे. माझं नाव घे. श्रेजा. इट्स ओके. चालेल मला. दादा आता टीम आहे तर सगळ्यांनीच केलंय ना, म्हणजे असं. ठीक आहे, सगळ्यांना वाटू. मी करते. राहू दे, तुम्ही नका करू. तुम्ही चांगलं काम केलात प्लीज. मला वाटतं सगळ्यां टीम म्हणजे टीम असायला पाहिजे. जिंकलो तरी टीम जिंकते, हारली तरी टीम हारते. माझं हे बरोबर बोलतेस तू. प्लीज काय खेळाचे नियम आहेत, आमचे नियम आहेत, त्यामुळे कोणतरी एक. मी येते ना दादा. आय थिंक आम्ही सगळ्यांना ते हे सजा, सगळ्यांना सजा मिळायला पाहिजे. असं नका करू ना. मी आज शेवटची संधी देतो तुम्हाला. किती जणांना वाटतं की सगळ्यांना शिक्षा भोगायची? मग टीम म्हणून अजूनही तुमचं एकमत नाहीये. सगळ्यांनी मिळून. मला नाही करायचं. त्यांनी केवढ्या इझिली श्रेजाचं नाव घेतलं. त्यांना स्वतःला एकदा विचार नाही आला की आपण कुठेतरी कमी पडलो, त्याच्यामुळे आपण कोणाला दुसऱ्याला सजा देतोय ज्याची अजिबात पण कशा गोष्टीत चुकी नव्हती. म्हणजे श्रेजाने ही शिक्षा घेतली तर तुला चालणार आहे? तिला स्वतःवरून घ्यायची आहे. तिची चुकी नव्हती तर आम्ही कुठे बोललो तिची चुकी आहे? मग तिला तुम्ही करताय. अरे आम्ही आमचं बघून घेऊ ससात. आणि दादा ती अशी आहे ना, जर कोणाचं पण तब्येत खराब असेल तर ती सगळ्यांचं काम करून घेते न बोलता. बघा, कारण ना स्टेजा जर तिथे असली असती ना तर ती जिंकली असती. स्टेजाचं एकटीचं नाही, आम्हा चौघांना नाही येत होतं तर सगळ्यांचं आहे मला वाटतं. व्हेरी गुड. बरोबर. अंकिता, मला कुकिंगचं ए पण नाही येत, तरी मी आज ट्राय केलंय. आणि श्रेजामुळेच ते बोलताना एक कॉन्फिडन्स होता आणि आम्ही केलंय. आम्ही एकत्र घेऊ सगळं काय सगळं आहे. जशी तुमची इच्छा. या इकडे. उघडा आणि बघा त्यात काय. अंकिता, नाही. तुला डॉक्टरांनी नाही सांगितलंय. मी विचार केलेला की रडणार नाहीये, पण याच्यामुळे रडावं लागेल. सॉरी. एकच खायचंय. क्षमा नको. जेव्हा आम्ही खाल्लं तेव्हा असं एकदम गुण जळलं, घसा जळला आणि कानामधून असं, म्हणजे मी परत परत असं करत होते कारण कानामधून असं वाटत होतं की गरम हवा निघते. आय एम रिअली सॉरी गाईज. साखर द्या प्लीज. प्लीज साखर द्या प्लीज. मला प्लीज साखर द्या प्लीज. हेच सांगत होतो आम्ही की या विजेत्या संघाने आणि आपल्या मैत्रिणींना गोड भरवा. आजची मोहीम खूप छान पार पडली आणि तुम्ही पराभूत
जरी असलात तरी एक निर्णय चांगला होता की तुम्ही एकजूट झालात. वा चला